नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण विंचू चावला या भारुडाचं संपूर्ण भावार्थ आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. थोडक्यात संत एकनाथ महाराज यांच्याविषयी परिचय. संत एकनाथ महाराज यांचं पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. यांचा कार्यकाळ 1532 ते 1599 पर्यंतचा. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्यसुद्धा लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतलं. संत एकनाथ महाराजांचा भारुड हा काव्यप्रकार फार लोकप्रिय झाला. भारुड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडांची रचना केली. त्यामुळे भारुड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा या भारुडामागील उद्देश. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिलेली आहे. एकनाथांची भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचलेली आहेत. यामध्ये काही त्यांची भारुडे हिंदीत सुद्धा आहेत. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचं सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचं प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा हे जे मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन अविचारी होते. आणि त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी या आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहेत. इथे सुद्धा अंगारे, धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून व्यक्त केलेला आहे. चला तर समजून घेऊया मग विंचू चावला या भारुडाचा संपूर्ण भावार्थ. पहिलं चरण आहे विंचू चावला वृश्चिक चावला, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. या पहिल्या चरणाचा भावार्थ असा. संत एकनाथ महाराज म्हणतात, प्रत्येक मनुष्य हा 3 गुणांनी बनलेला आहे. सत्व, तम, रज. या गुणांपैकी जास्त प्रमाणात जो गुण असतो तसा स्वभाव माणसाचा बनत जातो. काम क्रोध हे तमगुणाचे लक्षण.
काम क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे तमोगुण वाढला व फार दुःख भोगावे लागले. तमोगुणी घामामुळे अंगाची लाही लाही झाली असे वर्णन आलेले आहे. विंचू चावला या शब्द पुनरोक्तीमुळे मानवी मन व शरीराची वेदना कळते आहे. विंचू हे कामक्रोधाचे रूपक या पहिल्या चरणामध्ये आलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारचा भावार्थ हा या पहिल्या चरणाचा आहे. कामक्रोध म्हणजे इच्छा, वासना, राग हा त्याचा शब्दशः अर्थ. मग कामक्रोध रूपी विंचू चावल्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे जीवन त्याचं विचलित होऊन जातं आणि जीवन विचलित झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे सांसारिक दुःख म्हणजे त्याला ज्या वेदना होतात हेच संत एकनाथ महाराजांनी या कामक्रोधी रूपी तमोगुणाचे एक सुंदर असं उदाहरण, सुंदर असं विंचू या कामक्रोधाचे रूपक या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं चरण आहे. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. भावार्थ, विंचूच्या दंशाने सर्वांगाचा दाह झाला. दाह म्हणजे तीव्र वेदना. माझा प्राण जातो आहे असे वाटणे म्हणजे खूप साऱ्या अशा वेदना होणे. तसेच माणूस जन्माला येतो त्यावेळी मन विकारांनी भरलेलं नसतं. माणूस जन्माला की मन हे विकारांनी भरलेलं नसतं, पण एकदा हे षडविकार मनाला जडले तर निष्पाप असणारे मन दूषित होते. षडविकार म्हणजे 6 शत्रू. म्हणजे 6 शत्रू कोणते? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि अहंकार. हे 6 शत्रू षडविकार. यामुळे मन दूषित होते. अवांछित इच्छा व राग यामुळे समोरचा माणूस आपल्याला शत्रू वाटतो. मग तो आपला जवळचा सोयरा का असेना, सक्का भाऊ का असेना. पंचप्राण या शब्दात शरीर व मन या दोन्हींचा समावेश आहे. पंचप्राण म्हणजे या महाभूतातील 5 तत्व जे शरीर व मन या दोघांशी संबंधित आहे. जसे जलतत्व, पृथ्वीतत्व, आपतत्व, वायुतत्व आणि तेजतत्व असे पंचप्राण. आणि हे पंचप्राण सुद्धा व्याकुळ म्हणजे त्रस्त झालेलं आहे. म्हणजे हे जीवन हे शरीर व मन संपूर्ण त्रस्त झालेलं आहे. हेच संत एकनाथ महाराजांना सांगायचं आहे. तिसरं चरण. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य व इंगळी या 2 शब्दात रूपक अलंकार आहे. इंगळी म्हणजे अति मोठा विंचू. विंचवापेक्षाही मोठा विंचू म्हणजे इंगळी. आणि ही मोठी इंगळी चावल्याने असह्य वेदना होतात. तसेच काम क्रोध मनाला डसल्याने वेदना होतात. ज्या प्रकारे मोठी इंगळी चावल्याने असह्य वेदना होतात, त्या वेदना आपण सहन करू शकत नाही, तशाच प्रकारे काम क्रोध हे जर मनाला लागलं तर सुद्धा असंख्य वेदना होतात. मन अशांत होते. सोबत अति पैशाच्या हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागतो. अति क्रोधामुळे
समोर सक्का भाऊ जरी असला तरी त्याला मारण्यास तो मागे पुढे पाहत नाही. मनुष्य इंगळी अति दारुण. दारुण म्हणजे महाभयंकर. मोठी इंगळी चावली की महाभयंकर अशा स्वरूपाच्या वेदना होतात. दारुण म्हणजे महाभयंकर. म्हणजे माणूस काम क्रोध मनाला चावल्याने त्याला ज्या वेदना होतात, मन अशांत असते आणि माणूस नाना प्रकारचे गैरमार्गाने पैशाच्या हव्यासापोटी माणूस हा भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागतो. हे अतिक्रोधामुळे सगळं हा प्रकार घडत जातो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे माणसाचं जीवन विचलित होऊन जातं आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विकार येतात आणि त्या विकारामुळे त्याच्या जीवनाला असह्य स्वरूपाच्या वेदना होतात. असा हा 3ऱ्या चरणाचा भावार्थ. 4थं चरण आहे, ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. भावार्थ, काम क्रोध विंचवाचे विष निघून जाण्यासाठी सत्वगुणाचा उतारा लावा. सत्वगुण संतांनी सांगितलेल्या सद्गुणांचा आश्रय घ्यावा. या गुणांमुळे मनाचा दाह कमी होईल. तमोगुण मागे सारून दया, शांती, अहिंसा, सत्य, सेवा, प्रेम, मैत्री अशा गुणांमुळे माणुसकी वाढेल. समाजाचे आरोग्य चांगले राहील. तमोगुण म्हणजे एका प्रकारची राक्षसी वृत्ती. मग आपण जर म्हणजे अशा प्रकारे माणसाचं जीवन या काम क्रोधरूपी विंचवामुळे विचलित झालं असेल तर अशा वेळेस आपण संतांनी सांगितलेल्या सद्गुणांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि यामुळे तमोगुण म्हणजे जी ही राक्षसी वृत्ती आहे ही वृत्ती मागे सारून जाईल आणि मानवाच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये दया, शांती, अहिंसा, सत्य, सेवा, प्रेम, मैत्री अशा गुणांची भर पडेल. आणि या गुणांमुळे माणुसकी वाढेल आणि माणुसकी वाढली की समाजाचे आरोग्य चांगले राहील. यावेळी विंचू उतरवण्यासाठी अंगारे धुपारे लावणे, मांत्रिकाकडे जाणे या अंधश्रद्धेवर सुद्धा प्रहार केलेला आहे. म्हणून अंगारे धुपारे लावण्याऐवजी आपण सद्गुणांचा स्वीकार केला पाहिजे. संतांच्या आश्रयात राहायला पाहिजे. संतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून या काम क्रोध रूपी विंचवाची वेदना ही आपोआप कमी होईल आणि आपण दया, शांती, अहिंसा, सत्य, सेवा, प्रेम, मैत्री असे गुण आपल्या अंगी येतील आणि माणसातील माणुसकी वाढेल आणि समाजाचे आरोग्य चांगले राहील. हा झाला 4थ्या चरणाचा अर्थ. शेवटचं चरण आहे, सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फून फून, शांत केली जनार्दनी. भावार्थ, सत्वगुणांचे औषध देऊन तमोगुण निघून जाईल म्हणजे राक्षसीची वृत्ती आहे ती निघून जाईल. सत्वगुणाचं औषध आपण जर दिलं म्हणजे आपण जर संतांच्या सहवासात राहिलो तर जी ही राक्षसी वृत्ती आहे ती निघून जाईल. किंचित शरीर व मनात फणफण राहिली तरी संत श्रेष्ठ जनार्दन स्वामींच्या सहवासात निघून जाईल. संत जनार्दन स्वामी म्हणजे संत एकनाथ महाराजांचे गुरु. मनातील विकार निघण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. आपल्या मनात जे विकार आलेले आहेत, आपलं मन जे विचलित झालेलं आहे
काम क्रोध रूपी या विंचवाच्या डसल्याने मन विचलित झालेले आहेत. हे मनातील विकार निघण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. संतांची वचने, त्यांचे चरित्र यामुळे माणसांचा स्वभाव सद्गुणी बनतो. विंचू दंश झालेल्या माणसाचे स्वभावचित्र या भारुडात लक्ष वेधून घेते. हुबेहूब नाट्य व प्रबोधनात्मक संदेश यामुळे हे भारूड वाचकांच्या मनाची पकड घेते. अशा प्रकारचं एक समाज प्रबोधनपर, एक समाजाला चांगली शिकवण देणारं भारूड संत एकनाथ महाराजांनी एक अनमोल संदेश या भारुडाच्या माध्यमातून दिलेला आहे. या विंचू चावला भारुडातील काही कृती आपण पुढल्या तासिकेत पाहूया. धन्यवाद.